जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओमध्ये दिले जाणारे डिस्क्रिप्शन बॉक्समधून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तर अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केलेला आहे। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती थ्री डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवर क्लिक करायचं, म्हणजे काय होणार आहे, आपला जो इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन अशा प्रकारे इमेज आहे तो सेट करायचा आहे। सेट केल्यानंतर याची लेंथ 5.24 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून परत आपल्याला 5.24 पासून खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि व्हिडिओ दिलेला आहे तो फक्त काय करायचा आहे, ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे तो व्हिडिओ राहणार आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि ब्लॅक PNG ॲड करायचे आहे। ब्लॅक PNG ॲड केल्यानंतर याचीही लेंथ 5.24 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून आपल्याला परत एकदा हा ब्लॅक PNG सिलेक्ट करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे। आता या PNGची कॉपी लेअर झाल्यानंतर सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन रोटेट ऑप्शनवर क्लिक करून -180 डिग्री रोटेट करून घ्यायचे आहे। रोटेट करून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे। फक्त काय करायचं, थोडीशी PNGची साईज वाढवून प्रॉपर अशी सेट करायची आहे। अशा प्रकारे खालची आपल्याला अशाच प्रकारे प्रॉपर सेट करून अशा प्रकारे सेट करायचे आहे। आता सेट झाल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जाऊन एक PNG दिलेला आहे तो फक्त काय करायचं, ॲड करून अशा प्रकारे वरती सेट करायचे आहे। सेट केल्याबरोबरच याचीही लेंथ आपल्याला 5.24 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घेऊन बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, जो सेकंड व्हिडिओ म्हणजे 5.24 पासून ॲड झालेला व्हिडिओ आहे तिथं आपल्याला यायचं आहे। खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि PNG दिलेलं आहे ती PNG ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन आपल्याला करायचं अशा प्रकारे स्क्रोल करत वरती सेट करायचे आहे। सेट केल्यानंतर याचीही लेंथ आपल्याला शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर बघू शकता प्रॉपर PNG परत ब्लॅक PNG ॲड केल्यानंतर या इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून हा जो तुम्ही इफेक्ट बघू शकता तो इफेक्ट काय करायचा, इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन आपल्याला त्या इमेज लेअरला पेस्ट करायचे आहे। पेस्ट केल्याबरोबरच याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।